स्वप्न लोक भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी शहर महानगर पालिका के अंतर्गत शिशु विहार शिक्षण संस्था संचालित माननीय दादा साहेब दांडेकर विद्यालय भिवंडी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालय का वार्षिक स्नेह सम्मेलन और पारितोषिक वितरण का कार्यक्रम रखा गया था, जहाँ पे प्रमुख रूप से पाहुने वहाँ पे उपस्थित थे। विनय भाई रिटायर आर्मी, विशेष उपस्थिति थी मानसी मनोहर जोशी को, जो वो दांडेकर स्कूल से पढ़ाई करके निकली थी और वो आज MBBS डॉक्टर हैं। तो उनका भी वहाँ पे स्कूल द्वारा स्वागत सम्मान किया गया। और हम आपको बता दें कि माननीय श्री सुधीर देशमुख साहब, जो अध्यक्ष शिशु विहार शिक्षण संस्था के हैं, तो वहीं पे श्री प्रताप देशले साहब सचिव शिशु विहार के हैं और स्नेहा कुलकर्णी मैडम है मुख्य अध्यापिका पूर्व। तो सौभाग्यवती स्वाति कदम मुख्य अध्यापिका है। और हम आपको बता दें कि मुख्य अध्यापक श्री सुरेश कुलकर्णी साहब हैं। और हम आपको बता दें इन्हीं मान्यवरों के शुभ हाथों से जो है कि दीप प्रज्वलित कर कार्यक्रम का शुरुआत हुआ। तो और हम आपको बता दें कि ये जो छोटे छोटे बच्चे आप देख रहे हैं, इतना सुंदर नृत्य और कला दिखा रहे थे, सबका मन मोह लिए थे ये बच्चे। और इन्हें बख्शिश वितरण भी किया गया। और भी बच्चे जो स्कूल में अच्छे काम किए हैं, अच्छे पढ़ाई किए हैं, तो उनको भी वहाँ पे सम्मान किया गया। तो चलते हम देखते हैं आपको उनको कुछ दृश्य। माजी अध्यक्ष बाबूरावजी कानडे, उपस्थित निमंत्रित सर्व शिक्षक वर्ग, पालक, विद्यार्थी बंधू भगिनी, आपण जरा शांत राहाल। मी तुम्हा सर्वांचं इथं स्वागत करतोय। आणि आज आपण इथं कशासाठी जमलेलो आहोत? आपली जी संस्था, आपली शाळा, सर मला सांगायला तुम्हाला आनंद होईल की आमच्या संस्थेला यावर्षी 72 वर्ष पूर्ण होतात। 1954 साली आपली संस्था स्थापन झाली। बालवाडी रूपी छोटासा वृक्ष लावला होता। हे जे दादासाहेब दांडेकर जे आहेत आपल्या समोर स्टॅच्यू जो आहे ना, यांच्या मुलींनी स्थापन केलेली आहे। आणि आज आपला मोठा वटवृक्ष झालेला आहे। आपण 10वी पर्यंत, नर्सरी ते 10वी आमच्या शाळेमध्ये आता जवळजवळ 2300 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। इथं ही शाळा मराठी मीडियमची शाळा आहे सर। मराठी मीडियम म्हणजे पूर्णपणे आम्ही मराठी माध्यमाकडे लक्ष द्यावं या दृष्टिकोनातून मराठी मीडियमची शाळा चालवली। आणि गरजेनुसार आता काळाची जी गरज आहे ओळखून आम्ही सेमी इंग्रजी सुद्धा इथे चालू केलेली आहे। आणि मला सांगायला आनंद होईल पालक मित्रांनो की आपल्या शाळेचा विद्यार्थी आणि शाळा मराठी माध्यमातून दरवर्षी आपण भिवंडी शहरात पहिले येतो। ही एक आनंदाची आणि उत्साहाची आणि तुम्हा लोकांसाठी स्फूर्तीची गोष्ट आहे। आपल्या शाळेमध्ये आतापर्यंत 10वी पर्यंत वर्ग आहेत, पण आम्ही 11वी आणि 12वी हे सुद्धा वर्ग सुरू करण्याचा आमचा मानस आहे। त्या दृष्टीने आम्ही संचालक मंडळ विचार करतोय की ते सुद्धा आपण चालू करावेत। त्याचप्रमाणे बालवाडी, आपला बालवाडी सेक्शन जो आहे ज्याच्यामध्ये ॲडमिशन्स भरपूर असतात, पण आपण आत्ता 1 जानेवारीपासून बालवाडीच्या ॲडमिशन्स पण इथे सुरू करतोय। आणि आपले जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांच्याच छोटे भावंड जे असतील त्यांना आपण प्रिफरन्स देणार आहोत आणि त्यानंतर मग बाहेरचे घेणार आहोत। त्यामुळे मी तुम्हा सर्व पालकांना सांगेल
की 3 ते 5 वर्षापर्यंतची तुमची आपली मुलं बाळ असतील त्यांना तुम्ही आमच्या बालवाडीच्या मुख्याध्यापिका यांच्याशी तुम्ही संपर्क साधून 1 जानेवारीपासूनच आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा. गढवाल रेजिमेंटमधील नियुक्तीनंतर नेतृत्व कौशल्य करून घेऊया. आपले पुढील मान्यवर आहेत भिवंडी परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त माननीय श्री शशिकांतजी बोराटे साहेब. इंदापूर त्यांनी MPSC उत्तीर्ण मानसी ही आमच्या शाळेतील आमचे सहकारी शिक्षक श्री मनोहर गुरव सर यांची कन्या आहे आणि मानसीची आई सुद्धा या कौतुक सोहळ्याला उपस्थित आहे. आमचे माजी मुख्याध्यापक मागील वर्षभरातील शाळेच्या उपक्रमामध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश निकाल त्या सर्वांचा लेखाजोखा या अहवालाच्या माध्यमातून थोडक्यात सादर करण्याचा प्रयत्न मी करीत आहे. 1954ची स्थापना असलेली आपली शाळा ही संपूर्ण तालुक्यामध्ये आज नावाजलेली शाळा म्हणून ओळखली जाते. या शाळेत बालवाडी ते 10वी असे एकूण 2300 विद्यार्थी शिक्षण देत आहेत. त्यासाठी 50 शिक्षक व ते कर्मचारी कार्यरत आहेत. ई-लर्निंग, संगणक, CCTV या सर्व यंत्रणा सुविधा आपल्या शाळेमध्ये सर्वांच्या अभिमानाने आपण व त्या सर्व सुविधा आजही सुरळीतपणे सुरू आहेत. वर्षभरात 3 विभागात काही सामायिक उपक्रम जसे की नवागतांचे स्वागत, प्रवेशोत्सव, आंतरराष्ट्रीय योग दिन, गुरुपौर्णिमा, पुण्यतिथी, वक्तृत्व स्पर्धा, दहीहंडी, पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा, भोंडल्याचे आयोजन, इको क्लबची स्थापना या काही सामायिक उपक्रमांचे आयोजन केले गेले. बालवाडी विभागात लहान चिमुकल्यांनी आपले सण व त्यांचे महत्त्व प्रत्यक्ष सादर केले. नवरात्रीनिमित्त त्यांच्या पालकांसाठी पाककला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत माता पालकांनी पाककला स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. आरोग्याच्या चांगल्या सवयी लहान मुलांच्यामध्ये रुजवण्यासाठी विविध उपक्रम आमच्या बालवाडी विभागातर्फे राबवले जातात. प्राथमिक विभागातर्फे दत्तक पालक योजना ही सातत्याने सुरू असलेली आपल्याकडची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्यात 36 पालकांनी सहभाग घेतला आहे. विशेष वर्ग वाचनालय उपक्रम हा उल्लेखनीय आहे. तसेच शिक्षकांसाठी देखील विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. माध्यमिक विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असे उपक्रम राबवले गेले आहेत. जसे की किशोरवयीन मुलांसाठी व्याख्यान, व्यवसाय मार्गदर्शन, वाचन प्रेरणा दिन. त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमेनिमित्त पालक शिक्षक संघातर्फे 10वीच्या गुणवंताचा सत्कार केला गेला. इको क्लबतर्फे लायन्स क्लब ऑफ भिवंडीच्या सहकार्याने वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा केला गेला. तो पर्यावरण दक्षता मंडळांतर्गत दरमहा 42% लागला आहे. प्रथम आलेली विद्यार्थिनी कुमारी अक्षरा चंद्रकांत लांडगे आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आपल्या विद्यालयातील 90%च्या वर गुण मिळालेले एकूण 7 विद्यार्थी आहेत. तसेच 47 विद्यार्थी डिस्टिंक्शन लिस्टमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. आपणासमोर विद्यालय जो भी है आपका, इसमें सब जो छोटे वाले सेक्शन है मतलब माध्यमिक सेक्शन, उन सब के बच्चों का और उनके अभिभावकों का तहे दिल से शुक्रगुजार हूँ कि आप सब लोगों ने इस मौके को बहुत रंगीन बनाया और मुझे भी बहुत इज्जत दी. इसके साथ साथ मैं धन्यवाद देना चाहता हूँ प्रेसिडेंट सुधीर देशमुख जी का, जो मेरे भी मेंटर हैं, मतलब मेरे भी मार्गदर्शक करते हैं वो हर तरह के कॉरपोरेट वर्ल्ड में. श्रीमती देशमुख जी का, जो कि उपाध्यक्ष हैं, DCP साहब हमारे जोन 2 के, और डॉक्टर मानसी गुरव जी, जैसा मुझे पता चला कि आप इसी छात्रालय में आए और यहीं से बड़े हुए हैं. आप MBBS DGO इस उपलब्धि के साथ बहुत ही आपने अच्छा कार्य किया है. नहीं जो भाव से भरा, नहीं जो भाव से बहती जिसमें रसधार नहीं, हृदय नहीं वह पत्थर है जिसमें स्वदेश का प्यार नहीं.
बच्चे ये हमारी धरोहर है, ये हमारी संपत्ति है। मैं सभी शिक्षकगण और अभिभावकों से तहे दिल से प्रार्थना करता हूं कि आप इनकी देखरेख करें, इनके साथ समय बिताएं और इनको एक अच्छा नागरिक बनाएं, जिससे देश का आने वाला भविष्य भी उसी तरह से उज्जवल हो जैसा कि आजकल हमारे को जो सॉफ्ट पावर और हार्ड पावर माना जाता है उससे भी ज़्यादा ऊंची तरक्की करे और भारत देश का जो पताका है वो पूरे विश्व में एक ताकत बनकर उभरे। तो इसलिए हमारे जो बच्चे हैं इनका संरक्षण करना, इनका सही मार्गदर्शन करना हम सब लोगों की जिम्मेदारी है। मीडिया एक ऐसा टूल है जहाँ पर ज्ञान का भंडार है, लेकिन अगर इसका दुरुपयोग करें तो हम क्या है पूरे दिन प्रोक्रेस्टिनेशन मतलब आलस्य में और टाइम वेस्ट भी कर सकते हैं। तो मेरी आपसे प्रार्थना है, पेरेंट्स से प्रार्थना है कि बच्चों को सोशल मीडिया जो है उस पर जो है ठीक से गाइड करें, उनको मार्गदर्शन करें। आपको लगता है कि एक बहुत बड़ा मान है डॉक्टर बनना, इंजीनियर बनना, बट मैं साथ ही साथ ये बोलूँगा जो हमारा भारतीय सेना, वायुसेना, बाकी पैरामिलिट्री फोर्सेस, नेवी, इन सब में भी आप सब लोगों की ज़रूरत है, आपकी प्रतिभा की ज़रूरत है। तो इसमें बहुत सारा करियर है, बहुत सारे आपको जो है जॉब अपॉर्चुनिटीज़ हैं, तो थोड़ा इसकी तरफ भी ध्यान देंगे तो बहुत जो है सुकून मिलेगा देश को कि उनकी आने वाली जो जनरेशन है वो सब आर्मी, नेवी, पुलिस, पैरामिलिट्री, ITBP, BSF ये सब संस्थाएं ज्वाइन कर रही है। और कहूँगा कि आपको ये पुरस्कार बहुत बहुत मुबारक। और जो जीते नहीं उनको मैं इतना ही कहूँगा कि कभी भी अपना मन जो है नीचे नहीं करना, क्योंकि हारने वाले ही हमेशा आगे जीतते हैं। तो लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे। व्हेरी गुड। तुम्ही पोलिसांना घाबरता का? पोलिसांना फक्त चोर आणि गुन्हेगार घाबरतात, इतरांनी घाबरायची आवश्यकता कोण होय म्हटलं? आता घाबरतं कोण म्हटलं? चला मुलांना एकच मी सांगणार आहे, ऐकताय ना सगळे? हां, मुलांना एक माझ्याकडून एका पुस्तकामध्ये वाचलेलं वाक्य आहे आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की मुलांनो आपण मरेपर्यंत अभ्यास केला पाहिजे. कसा अभ्यास केला पाहिजे? मरेपर्यंत अभ्यास केला पाहिजे, कारण अभ्यास करून कोणी मरत नाही. कारण अभ्यास करून कोणी आणि त्याच्यामधूनही कोणी मेला तर काय होईल? त्याच्यामधूनही कुणी मेला तर इतिहास होईल आणि त्याच्यामधून जर वाचला तर तुमचं करिअर होईल. चांगलं आपल्याला हवं आहे ते ध्येय आपलं साध्य होतं. सो या जगामध्ये चांगल्या आणि वाईट या दोन्ही गोष्टी नेहमी असतात. चांगलं ते घ्या, वाईट ते सोडून द्या, तेव्हाच कुठे जाऊन तुम्ही एक सुजाण नागरिक बनाल आणि हवं ते ध्येय नक्कीच प्राप्त कराल. आज मला इथे येऊन माझं मनोगत व्यक्त. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. देशाचे माजी सैनिक आणि अनेक विषयामध्ये देखील हा विद्यार्थी प्रथम आलेला आहे, ज्याला जोरदार टाळ्या या विद्यार्थ्यासाठी. ही विद्यार्थिनी आहे कुमारी, 48 गुण मिळवून ही विद्यार्थिनी प्रथम. 100 पैकी 100 गुण. जोरदार टाळ्या वाजवायच्या. 100 पैकी 83 गुण प्रथम. आणि समाजशास्त्राने उपस्थित आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी इथेच उमलतं स्वप्नांची फुले, इथेच घडतं उज्ज्वल भविष्यकाळ. मित्रांनो, आदर्श विद्यार्थी म्हणजे केवळ अभ्यासात हुशार असणारा विद्यार्थी नव्हे, तर शिक्षण, शिस्त, संस्कार, समाजभान आणि सर्वांगीण विकास याचा सुंदर संगम असलेला विद्यार्थी होय. या निवडीसाठी शाळेमध्ये
विशेष समिती स्थापन करण्यात आली. या समितीने 10वीतील सर्व विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा, सामाजिक सहभाग, खेळातील कामगिरी, शालेय उपक्रमातील योगदान, शिस्त व वर्तन या सर्व बाबींचा सखोल अभ्यास केला. या वर्षाचा आदर्श विद्यार्थी दिल की धड़कनें तेज हैं तीनों की. आदर्श विद्यार्थी अरबाज आसिफ पिंजारी. शैक्षणिक वर्ष 2025-26 इयत्ता 10वीचा आदर्श विद्यार्थी आहे कुमार अरबाज आसिफ पिंजारी. जोरदार तालियों से स्वागत कीजिए. असताना हिंदी इंग्लिश विषयात प्रथम भिवंडी मनपा आयोजित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धेत द्वितीय क्रमांक, IT फेअर लेवल 1-2 सहभाग, पालकमंत्री शाळा कल्याण येथे होणारी रंगभरण हस्ताक्षर स्पर्धेत सहभाग, संधी हायस्कूल भिवंडी वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय पारितोषिक. सगळे की आपण आपल्या शुभ हस्ते अरबाजचा या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मान करावा. रिद्धी राजेंद्र पाटील. शैक्षणिक वर्ष 2025-26 योग्य दिशेने आहे. ग्रेट स्वाभिमानी सेवा संस्था आयोजित स्पर्धेत सहभाग, संविधान दिनानिमित्त आयोजित. अशा प्रकारे